लक्षात ठेवा. त्यानंतर NCC ट्रॉफी जे मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण ही देखील या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर अनेक स्पर्धा, लेदर बॉल असू द्या, काही समाजाच्या स्पर्धा असू द्या, काही संघटनेच्या स्पर्धा असू द्या, 40+ क्रिकेट असू द्या, बऱ्याचशा स्पर्धा या नारंगीच्या मैदानावर होत असतात. चला मॅचला करूया सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. उशीर झालाय. पहिल्या दिवशी 10:30 वाजता पहिला चेंडू पडला होता. आज 11:30 वाजायला आलेत. त्याच्यामुळे वेळ बघा, वेळ कधी माणसाची बदलणार हे माणसालाही ठाऊक नसतं. कारण वेळेला ठाऊक आहे की तुमच्याकडे किती पैसा आहे, हे वेळेला ठाऊक आहे, मात्र माणसाला ठाऊक नाही की त्याच्याकडे किती वेळ आहे. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत. स्ट्राईक एंडला आपण प्रफुल्लला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण मुकुलला पाहतोय. आघाडीची जोडी डोंगरपाडा या टीमची. डोंगरपाडा टीम म्हटलं तर मला एक नाव आवर्जून आठवेल. व पहिला चेंडू अगदी विकेटवर मारा केला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला होता. इन टू द गॅप चेंडूला फ्लिक केलं गेलंय आणि चेंडूला पाठवून दिले 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात. ग्रामीण धमाका चौकार. क्रिकेटपटू म्हणजे अनेक व्यावसायिक क्रिकेटपटू, मंदार गरुडे, भरत वाघेला, भानुदास पाटील, त्यानंतर कल्याणी घोरपडे, असे अनेक 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 नामवंत क्रिकेटपटू जर या आपल्या वसई विरारच्या पट्ट्यामध्ये कोणी आणले असतील ना, तर एक मी एकसरगावचं नाव घेईल, हरराम पाटील. आणि खरं तर ज्ञानेश पाटील जे डोंगरपेड्याचे आहेत. अजूनही पांजूच्या ट्रॉफ्या त्यांच्या घरामध्ये आहेत. बहुतांश ट्रॉफ्या मंदिरात देखील आहेत. ती ट्रॉफी जिंकण्यासाठी ज्ञानेश नेहमीच व्यावसायिक क्रिकेटपटूचा फटका फसलाय. पहिल्या चेंडूवर जरी चौकार ठोकला, मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र डगआउटच्या दिशेने पाठवले फलंदाजाला. पहिली विकेट डाऊन. धावसंख्या 4. खेळायचं होतं बघा. यावेळेस देखील चेंडू अगदी यष्टीवर टाकला होता. तिथून मात्र चेंडूला ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करायची होती, मात्र उंची जास्त काय घेतली होती त्या ठिकाणी. फटक्याला ताकद थोडीशी कमी लागली गेली. फटका फसला गेला आणि पहिली विकेट डाऊन झाले. त्या ठिकाणी प्रफुल्ल बाद झालाय. तर ते ज्ञानेश पाटील बघा, अजूनही त्याच्या घरामध्ये किंवा डोंगरपाड्याच्या मंदिरामध्ये त्या पाणजूच्या बहुतांश ट्रॉफी आहेत. कारण पूर्वी या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये पाणजू गावामध्ये या ट्रॉफ्या बनायच्या आणि खास त्या ट्रॉफ्यांसाठी अनेक व्यावसायिक क्रिकेटपटू ज्ञानेशनं त्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजूच्या मैदानावर आणले होते. या सगळ्या आठवण्यात धावसंख्या आहे ती म्हणजे 4. डोंगरपाडा आणि भामटपाडा या दोन टीमच्या दरम्यान आपण हा पहिला सामना पाहतोय. टॉस जिंकला होता भामटपाडा या टीमनं. प्रथम शतरक्षण स्वीकारले आणि डोंगरपाडा या टीमला प्राचारण केलं आहे बॅटिंग करण्यासाठी. शिरगावच्या त्या मैदानावर या दोन्ही टीमला मी पाहिलं होतं आणि त्यावेळेस मी एक आवर्जून उल्लेख केला होता की 2 पाडे आहेत, मात्र कोण कितीचा पाडा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी बोलणार आणि कोण कोणाला आडवा पाडणार. RK डोंगरपाडा वर्सेस भामटपाडा. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजनमध्ये. राधाकृष्ण RK म्हणजे बरोबर ना, RK राधाकृष्ण डोंगरपाडा RK. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5. क्रिकेटचा महासंग्राम नारंगी ग्रामीण धमाका 2026 बहुतांश ठिकाणी चर्चा होते या स्पर्धेची. आणि हो, यावेळेस देखील विकेटवर मारा, खोलवर टप्प्याचा मारा केला होता. अगदी विकेट टू विकेट. गुड बॉलिंग. शपल लावून खेळायचं होतं. पूर्ण विकेट पॅक केल्या होत्या. ऑफ स्टंपला येऊन खेळायचं होतं, मात्र अगदी डेट ऑन स्पॉट तो चेंडू हाताळला गेला. गुड बॉलिंग मिस्टर हेमंत. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी हेमंतकडून केली जात आहे. आणि बरेचसे संघ म्हणत आहेत की आम्हाला का त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं नाहीये. ग्रामीण धमाका आहे, आम्हाला देखील खेळायची इच्छा होती. या ग्रामीण धमाक्यामध्ये स्विच हिट खेळायचं होतं. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू बघा. जे काही चेंडू हाताळलेत ना, फुल ऑर लाईन
फुल ऑर लेनचे चेंडू आतापर्यंत सर्वस्व हाताळले गेले. बघा हा देखील चेंडू खोलवा टप्प्यात हाताळला होता. म्हणजे खूप चांगली लाईन त्याने लेन. बॅटरला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मुभा दिली जात नाहीये. एकही चुकीचा चेंडू हाताळला जात नाहीये त्या ठिकाणी, जेणेकरून शॉर्ट बॉल त्या चेंडूला फिरून खेळता येईल. अशा प्रकारचे गोलंदाजी आतापर्यंत होत नाहीये. धावा झाल्या त्या 6 झाल्यात. यावेळी सफल होऊन फुल टॉस चेंडू. मगासपासून मी म्हटलं होतं 5 चेंडू अगदी व्यवस्थित हाताळले होते, मात्र 6वा चेंडू फुल टॉस. अगदी सुरेख फटका म्हणायचं गेलं तर स्लॉग हिटचा फटका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. डीजे पप्पी राज. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12. काल झहीरभाईनं भरपूर मजा केली या स्पर्धेमध्ये. ज्यावेळेस झहीरभाई येईल त्यावेळेस त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल. आणि झहीरभाई ज्यावेळेस असते ना या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी त्यावेळेस तो एक माहोल तयार होतो. शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार. आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या तब्बल 12 धावा झाल्यात. बॉलर्स नेम्स गौरव येत आहेत त्या ठिकाणी. नक्कीच क्षेत्ररक्षण लावण्याचं काम केलं गेलं आहे. डीप लॉंग लेग, त्यानंतर मिडविकेट डीप आहे, फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप आहे, लॉंग ऑन डीपला आहे, वाईडिश लॉंग ऑफ डीपमध्ये आपण पाहतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर कव्हर पॉईंट आहे त्या ठिकाणी, एक फ्लाइंग स्लिप आहे आणि त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे गौरवनं आपल्या या ओव्हरमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी हेमंतनं केली होती, मात्र शेवटचा चेंडू जो फुल टॉस हाताला गेला तिथून मात्र ठोकलेला तो षटकार आणि धावसंख्येला तिथून एक चांगला आकार आला. म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 12 धावा फलकावर बनवल्यात. शॉर्ट बॉल आहे, बॅकफुटला जाऊन यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय. मागे प्रोडक्शन आहे. जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जाऊन चेंडूला फील्ड करतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. डीबीएन लाईव्ह या युट्यूब वाहिनी सोबत आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. यावेळेस ओव्हर पिच डिलिव्हरी हाताळली होती ऑन साईडला राऊंड द कार्पेट, वाईडिश लॉंग ऑन डीपला. चेंडू निघून गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं. इथे देखील फक्त सिंगल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा सकाळी देखील मॅच सुरू झाली नाही आहे. बरं जवळजवळ 11:30 वाजलेत. म्हणजे उन्हाचं जो तापमान आहे ते उन्हाचं तापमान देखील या ठिकाणी वाढलंय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 31 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान हे सध्याच्या घडीला सुरू आहे. याहून अधिक उन्हाचं तापमान वाढणार आहे. स्विच हिटचा फटका व्यवस्थित कनेक्ट झालाय. चेंडू यावेळेस देखील थांबणार नाहीये, निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. शफल झाले होते. एक अँगल त्या ठिकाणी क्रिएट केला होता आणि यावेळेस ST टू ST गोलंदाजी न होता जवळपास मी तर म्हणेन ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला. तिथून मात्र तो कन्वर्ट केला गेला स्विच हिटमध्ये. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका. हा देखील पॉवरफुल स्ट्रोक. नारंगी ग्रामीण धमाकामधील हा येतोय धमाकेदार चौकार. थँक्यू डीचे. पूर्णतः शफल झाले होते बॅटर त्या ठिकाणी. बघा तुम्ही पाहू शकाल आणि बॅकफुटला जाऊन चेंडूला पूल केले गेले. शॉर्ट बॉल त्या ठिकाणी हाताळला गेला होता. यावेळेस देखील ओव्हर पिच डिलिव्हरी होती. चेंडूला मात्र खेळून काढलं गेलं स्क्वेअर लेग डीपला. चेंडूला थांबवलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण मध्ये तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ध्येय स्पष्ट आहे की आपल्याला जवळपास 50 ते 60 धावा फलकावर लावायचे आहेत. म्हणजे कमीत कमी 50 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यामुळे या मैदानावर 50 धावा देखील खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतील.
त्या अनुषंगानं मी तर म्हणून आताच्या घडीला खूप चांगला क्रिकेट खेळलं जात आहे डोंगरपाडा टीमकडून. धावा झाल्या त्या 24-24. अपील केली गेली आणि टीच्या अगदी बरोबर मधोमध सापडले गेलेत आणि या कारणास LBW पंचांचं बोट वर आलंय. टीच्या अगदी मधोमध सापडले गेले. बघा LB साठी आपण DRS देऊच शकत नाही, लक्षात ठेवा. आणि कदाचित काही वेळेनंतर, काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर DBN लाईव्ह बघा तुम्ही DRS खास करून नाही आहे तरी तुम्ही रिप्ले पाहू शकाल. अगदी टीच्या परफेक्ट मधोमध, म्हणजे म्हणायचं गेलं तर फ्लम LB परफेक्ट मधोमध आहे. आणि या ठिकाणी तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर देखील पाहू शकाल. अगदी क्लिअर LB तुम्ही या लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल. कॉमेंट्री करतो. चल, धावा संख्या झाली ती तब्बल 24 धावा झाल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस ऑन साइडला. खूप चांगला फटका आहे. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा ना, दबाव भले विकेट पडले, नो डाऊट आमचा चांगला फलंदाज बाद झाला, मात्र त्याहून चांगली बॅटिंग मी करू शकतोय. यावेळेस देखील ऑन साइडला चेंडूला खेळले गेले. लॉंग ऑन डीप मधून चेंडूला उचलण्यासाठी फिल्डर वेगाने आला. स्ट्राईक एंडला थ्रो दिलाय, मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी क्विकली कन्वर्ट केल्या गेल्या. 2 धाव्याने संघ पुढे सरकतोय. RK डोंगरपाडा पोचतोय तो म्हणजे तब्बल 32 या धावसंख्येवर. बॉलर्स नेम्स प्लीज. षटक क्रमांक 3 जो गोलंदाज झाला ते नाव सांगा. श्रेष कोण आहे? तुषार. ओके. फुलटॉस आहे. यावेळी देखील सफल झाले होते. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आले होते. तिथून मात्र चेंडूला ऑन साइडला खेळलं गेलंय. क्रॉस बॅटर स्ट्रोक होता, मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू निघून गेला होता. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळणार. हवेचं प्रमाण जर पाहिलं आपण तर असं नाही की हवेचं प्रमाण या ठिकाणी जाणवत नाही. हवेचं प्रमाण आहे, मात्र थोडंसं कमी आहे. धावा झाल्या त्या तब्बल 33. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. चेंडू जातोय लॉंग लेग डीपला. एकदा तर वेगाने पुढे गेले. फेकी जर चांगली आली असती ना या ठिकाणी तर कदाचित रनआउटची तुम्हाला या ठिकाणी विकेट प्राप्त करता आली असती. फेकी भरपूर उंच केली गेली त्या ठिकाणी. या चेंडूला अडवण्यासाठी यष्टिरक्षकाला खूप मोठा प्रयत्न करावा लागला आणि याच कालावधीत त्या ठिकाणी 2 धावा मात्र पळवून काढल्या गेल्या. या 2 धावेने धावा संख्या झाली ती 35-35. षटक क्रमांक आपण पाहतो 3रा प्रगती पदावर.
गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस, मात्र थोडासा खाली हा चेंडू होता. एकच धाव. ओव्हरऑल जर या इनिंगचा विचार केला आपण तर नक्कीच बहुतांश चेंडू बॅटला व्यवस्थित कनेक्ट झालेत. फक्त एक चेंडू डॉट गेला होता, त्या अनुषंगाने आपण पाहिलं होतं पहिले षटक कमी धावेचं, त्यानंतर त्या शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार. शॉर्ट बॉल आहे. यावेळेस पंच वळत आहेत. धीरज पाटील फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. या एकेरी धावेने संघ पुढे सरकणार. धावत संख्या फलकावर लागली जाते आर के डोंगरपाडा या टीमची. ती म्हणजेच 37-37. ओ यावेळेस अगदी वाईट यॉर्कर, खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. कव्हर ड्राईव्ह करायचं होतं या चेंडूला, मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आर के डोंगरपाडा या टीमनं फलकावर धावा लावल्या आहेत 2 बाद 37 धावा. 37. आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आशिष अंतिम षटक हाताळण्यासाठी तयार. 4 ओव्हरची मॅच आहे, कारण आजच्या दिवसाच्या मॅचेस आपण पाहतो तर पहिलीच मॅच उशिरा सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी आयोजकांनी षटकं कमी केले. त्यानंतर आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. यावेळेस पहिला चेंडू शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलला मात्र पूल केले. शॉर्ट टर्म पूल सक्सेसफुल. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी. तर 25वा वर्ष NCC ट्रॉफी. काय ते आयोजन, काय ते नियोजन, सगळं काही आपण ओके पाहिलं होतं. चला आपण कॉल करूया दोन्ही टीम कॅप्टन. V24 चंदन सार टीम कॅप्टन. यावेळेस खूप चांगला चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर बदाम 11 चंदन सार या दोन्ही टीम कॅप्टनला मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. चला आपण आला असाल तर नाणेफेक करण्यासाठी या. बदाम 11 चंदन सार आणि V24 चंदन सार. चंदन सारचे 2 संघ आमने सामने पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, मात्र बॅटचा टो लागला गेलाय. चेंडू मात्र निघून गेलाय. तो जवळपास मिड ऑन रिझर्व मध्ये डायरेक्ट हिट. या डायरेक्ट हिटने मात्र काम फिट केले फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. धावा संख्या झाली ती तब्बल 45. तीन चेंडू 1 शॉट आहे. रनआउट चेक करायचा. ओके ओके.
श्रेयश बाद झाले. श्रेयश लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी चेक केलं गेलं. तिसऱ्या पंचांचा इशारा तो श्रेयश त्या ठिकाणी बाद होईल. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 45 आणि खूप चांगला योग्य निर्णय धीरज पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. कारण कुठल्याही खेळाडूवर अन्याय होता कामा नाही आहे. आणि आपल्याकडे DBN सारखं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यामुळे जर आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत तर मग त्याचा फायदा का घेऊ नये. आणि कॅमेरा वर्कच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर बंटीसारखा कॅमेरामॅन तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर रोहितसारखा तुम्ही कॅमेरामॅन त्या ठिकाणी पाहू शकाल. त्याच्यामुळे नो डाऊट त्यासोबत लाभलेले आपला DJ याची 7 धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 45. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल झालाय मिस्टर आकाश. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच डिलिव्हरी होती. ऑन साईडला चेंडूला लॉफ्टेड खेळलं गेलंय. एकदा पूर्ण केलंय वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी उशीर आले. वेगानं जर थ्रो आला असता तर कदाचित इथे विकेट मिळू शकले. बघा 2 झाले आहेत आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. बॅकअप नसल्या कारणास्तव या ठिकाणी 2च्या जागी 3 धावा मिळत आहेत त्या RK डोंगरपाडा या टीमला. रनिंग बिटवीन द विकेट कौतुक नक्कीच असेल. मध्ये कुठेतरी नशिबाची साथ देखील या दोन्ही बॅटर्सच्या बाजूनं. या 3 धावेनं धावसंख्या झाली ती तब्बल 48 धावा 48. चला V24 चंदन सार आणि बदाम 11 चंदन सार टीम कॅप्टन टॉस साठी या. यावेळेस चेंडूला ऑन साईडला खेळला गेले. लॉंग ऑन डीप मधून फिल्डर वेगाने आलाय. चेंडूला उचललाय. फक्त या ठिकाणी सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केला जाईल. हो समोरच्या दिशेने या ठिकाणी फटका खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसला मिड विकेट आणि स्क्वेअरला एक रिझन मधून 2 फिल्डर आले होते. कॉलिंग व्यवस्थित नव्हती आणि या कारणास्तव त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झालाय. या ठिकाणी या चेंडूवर मिळतील त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली फलकावर 3 म्हणजेच 51 आणि +3 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पॅनल्टी जो तुमचा गणवेश नाही त्याच्यामुळे तुम्हाला 3 धाब्याची पॅनल्टी या ठिकाणी दिली गेलेली आहे. त्याच्यामुळे त्या 3 धावा प्लस ॲड होतील म्हणजे 54 झाल्यात आणि 55 धावा तुम्हाला करायच्या आहेत. लक्षात ठेवा 55 धावा करायच्या आहेत त्या भामटपाडा या टीमला. चला या पुढच्या इनिंगला सुरुवात होईल. त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2026 आजचा फायनल डे आणि फायनल डे मध्ये चंदनसर गटातील 10 संघ आज दिवसभरामध्ये खेळणार आहेत. 2 संघामधली भिडण डोंगरपाडा आणि भामटपाडा. टॉस जिंकला होता भामटपाडा संघाने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 4 षटकाचा खेळ संपलाय त्यावेळेला धावा होत्या धावफलकावरती 51. त्याच्यामध्ये 3 पेनल्टीचा समावेश होईल. 54 आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम भामटपाडा संघाला. पुढचा मॅच V24 चंदन सर आणि बदाम 11 चंदन सर. चला दोन्ही संघाचे कर्णधार जर आले असते तर लगेच या. बदाम 11 चंदन सर कॅप्टन. ज्या खेळाडूच्या नावाने हा संघ खेळतोय अगदी या मैदानावरती भरपूर ज्याचा खेळ आपण संजय रेंजण आता बदाम यांचा खेळ भरपूर पाहिलाय. अकस्मातपणे त्यांचं निघून जाणं प्रत्येकासाठीच मनाला चटका देणार होता आणि आज त्याच नावाने हा संघ मैदानावरती उतरत असतो आणि तो
दाखल झाला V24 चंदन सर आणि बदाम 11 चंदन सर या दोन संघामध्ये हा पुढचा सामना होतोय. त्यामध्ये टॉस केला जाणार आहे. आज हे 10 संघ खेळणार आहेत. यानंतर जय हनुमान गावठण आणि आई जीवदानी गासपाडा यामध्ये मॅच होईल. NCC बी खेळेल गावदेवी वैतीपाडाशी आणि कोपरी बीचा संघ खेळेल तो NCC सी संघाशी. चला सलामीची जोडी मैदानावरती उतरा. भामटपाडा टीम इतका वेळ घेऊ नका कारण डोंगरपाडा टीम फिल्डिंगसाठी दाखल झाल्यात. आपण लगेच ओपनिंग पेअर सलामी जोडी मैदानावरती दाखल करा. टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचलेत. बदाम 11 चंदन सर आणि V24 चंदन सर. पवन गरत जास्त होतो टॉस. टॉस बदाम 11 संघानं जिंकले आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी करू. चूज टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय बदाम 11 संघाने घेतला. बघा चेसिंग अँड ड्रेसिंग या कंपल्सरी आहेत. तुम्ही ज्यावेळेला मैदानावरती उतरणार त्यावेळेला एक गणवेश एक ड्रेस असणं आवश्यक आहे. टी शर्ट आपला एक समान असणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला धावा करायच्या त्यावेळेला धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. चेसिंग अँड ड्रेसिंग ह्या कंपल्सरी आहेत. सध्या आपण स्क्रीनवरती पाहू शकता DBN मीडियाच्या माध्यमातून या मैदानाचं एरियल व्ह्यू अर्थात ड्रोनच्या साह्यानं टिपलेलं हे दृश्य. अगदी चारी बाजूला झाडं आणि मध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे हिरवगार असं मैदान. या मैदानाची उभारणी अगदी 98-99 सालापासून सुरू झालेली ती प्रक्रिया. त्यानंतर 2000 साली या मैदानाला पूर्णतः आला आणि 9 फेब्रुवारी 2000 रोजी मैदानाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. लोकनेते दंडजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा मैदानाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर गेले 26 वर्ष आपण पाहिलं तर अविरतपणे या मैदानावरती क्रिकेट सुरू आहे. एक स्पर्धा असते डिसेंबर महिन्यामध्ये. ती कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धा. फेब्रुवारी महिन्यामध्ये 9 फेब्रुवारीच्या आसपास NC चषक या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आणि मागच्या 4 वर्षापासून आता विरारच्या पूर्वेकडील भाग म्हणजे चंदनसार शिरगावपासून भाटपाडा घासपाडा म्हणा किंवा कनेरपासून ते पार आपल्या वैतरणा फणसपाड्यापर्यंतचा जो प्रवास आहे या दोन्हीकडचे संघ खेळतात. मग तिथे आहे खार्डीचे संघ खेळतात, कोशिंबेचे खेळतात. त्यानंतर या साईडला जर आपण बघितलं जांभूलपाडा कसराली डोलिवचे संघ या मैदानावरती खेळले. तलावपाडाचा संघ देखील खेळला होता. वाडीवचा संघ जो पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला युवा ग्रुप वाडीव आज वैतीपाडा संघ मैदानावरती खेळणार आहेत. तर कनेरचे 2 संघ आपण पाहिले. गावठणचा संघ आज खेळेल. काल आई गावदेवी कनेर जो क्वालिफाय होणारा संघ ठरलाय. पहिले षटक हाताळण्यासाठी मुकुल सोनार सज्ज होतील. स्ट्रायकर एंडला गौरव, नॉन स्ट्रायक एंडला तुषार. 55 धावांचा पाठलाग. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होते सुरुवात. फुल टॉस बॉल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आकाश पोचतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. फुल टॉस बॉल होता. समोरच्या दिशेने खेळला गेला होता. वैरिश लॉंग ऑन पर्यंत फील्ड करतील आकाश तोपर्यंत 2 धावा. सुरुवात झालेली आहे धावफलकावरची. गौरवनं स्टार्ट केलाय. तुषार आणि गौरव अगदी अनुभव आहे त्यांच्याकडे खेळण्याचा. पुन्हा एकदा समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. दोन चेंडू झालेत. धावा धावफलकावरती येत्या 3. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा. 14च्या आसपासची सरासरी तुम्हाला राखायची आहेत. याचा अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये 1 जास्तीत जास्त 2 4 षटकामधले 8 चेंडू तुम्हाला चांगले फटके खेळायचे आहेत. बॅटला लागला.
डावखुऱ्या त्याचा गोलंदाज थोडासा कट झाला होता, चेंडू बाहेरच्या दिशेनं पॉइंटला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटच्या बाहेरील कडेला चेंडू लागला, यशस्वी टिपला जाईल आणि फलंदाज जातोय माघारी. गॉन. तुषार बाद झाल्यात. आणि अजून एक तुषार मुकुलला लाभलेलं यश होतं. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज चेंडूला कट करतोय. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, क्रीजचा वापर देखील चांगल्या पद्धतीनं तो करतोय. सध्या धावा आहेत 10 फलकावरती, 3 वरती थांबलेत. 55 धावांचा पाठलाग भामरपाडा टीमला करायचा आहे. शफल केला होता पण चेंडू वर गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली, त्यांना टिपलाय जाईल. बॅक टू बॅक लागलाय दुसरा धक्का आणि लाभले मुकुलला दुसरं यश. या चेंडूला नाही तुम्ही पुल करू शकले, नाही तुम्ही फ्लिक करू शकले, नाही तुम्ही स्कूप करू शकले. या अगदी तिन्यांच्या मधला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅकवर्ड स्क्वेअर फिल्डर होते, त्याने टिपलाय हा झेल. एका पाठोपाठ एक 2 धक्के लागलेत आणि मुकुल ॲज युजल ज्या पॉवर प्लेच्या षटकासाठी ओळखला जातो, पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो, तशी गोलंदाजी मुकुल सोनारची पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर आलेले 2 विकेट लागोपाठ प्राप्त केल्यात. आता क्रमांक 5 वरती रुद्र आल्यात, पण रुद्र येत असताना मुकुलसाठी एक संधी देखील निर्माण झाले. हॅट्रिक ऑन हॅट्रिक आहेत, ऑन अ हॅट्रिक 3 विकेट लागोपाठ जर झाले तर इथे हॅट्रिक नोंदवली जाईल या स्पर्धेशी. डब्ल्यू ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, हॅट्रिक. मुकुल सोनार हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला टिपलाय जाईल आणि फलंदाज जातोय माघारी. गॉन. अगदी पुण्याचा चेंडू हाताळला गेला होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पॉइंटला खेळायचं होतं, पण अगदी खाली जात पार्थनं चांगला झेल टिपला बघा. अगदी योग्य वेळेला चेंडू परत पोहोचले आणि पॉइंटला टिपलाय पार्थ यांनी एक चांगला झेल. एक उच्चांक मुकुल सोनार यांनी या स्पर्धेमध्ये निर्माण केला. हॅट्रिक नोंदवण्याचा मान त्या गोलंदाजच्या नावावरती नोंदवला गेलाय. आता क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी निखिल. 3 विकेट आल्यात. डब्ल्यू आता थोडासा वेगवान चेंडू हाताळला होता, जसा एखाद्या लेफ्ट आर्मरचा हाताळणारा चेंडू असतो मग तसा चेंडू हाताळला होता बघा. थोडासा वेगानं जसं पाहिलं फलंदाज शफल करतोय, स्विच हिट करतोय, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं षटक पहिलं, ज्या षटकामध्ये 3 धावा आल्या. सुरुवातीला 3 विकेट प्राप्त केले मुकुल सोनारनं. यशस्वी षटक पहिलं संपले. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 3, लॉस ऑफ 3 विकेट्स. संपलं होतं त्यावेळेला आर.के. डोंगरपाडा संघ होता 12 वरती, 1 गडी बाद 12 आणि आता पाठलाग करताना 3 गडी बाद 3. 18 मध्ये करायचे त्या
52 धावा. गोलंदाज कोण येतोय त्याची चर्चा सुरू होती आणि क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी श्रेयस गुरव अगदी गुणवान खेळाडू आहे, टॅलेंटेड खेळाडू आहे. जसा टेनिस बॉल क्रिकेट असतं तर लेदर बॉल सीझन बॉल क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळतो, ज्याच्याकडे गुणवत्ता अगदी ठासून भरलेली आहेत. अशा खेळाडूला जर मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी मिळाली तर कदाचित अजून क्रिकेटच्या या दुनियामध्ये या खेळाडूचं नाव देखील घेतलं येईल. कारण एक स्पर्धा आता होऊ घातले, वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट. त्या लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण श्रेयस गुरव याला खेळताना पाहणार आहोत. आर एस ग्रुपच्या माध्यमातून जे ऑप्शन झालं होतं त्याच्यामध्ये आर एसनं त्यांना आपल्या संघामध्ये घेतलं आणि त्याला आपण खेळताना पाहणार आहोत. पडला चेंडू थोडासा आत आला, कारण जे टॅलेंट आहेत वसई विरार प्रीमियर लीगची संकल्पना तीच आहे, जी गुणवत्ता आहे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला एक प्लॅटफॉर्म, एक व्यासपीठ मिळावं तो उद्देश समोर ठेवून आर एस ग्रुप, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन, वसई विरार प्रीमियर लीगची पूर्ण कार्यकारिणी कमिटी यांचा अथक प्रयत्न, बहुजन विकास आघाडीची भक्कम साथ त्या स्पर्धेला असते. म्हणून ते टॅलेंट कदाचित त्या अशा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मॅचच्या खालच्या बाजूला लागला, खरं जर गुणवत्ता त्या गुणवत्तेला जर तसा दाखवण्याची संधी मिळाली नाही तर गुणवत्ता देखील फुकट जाते किंवा वाया जाते. त्याच्यामुळे त्या गुणवत्तेला तिथे जर तसं व्यासपीठ मिळालं, तसं संधी मिळाली तर तिथे देखील हा खेळाडू चमकेल. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आता ड्राईव्ह केलाय, प्रोटेक्शन आहे डीपेक्षा कव्हरला. योगेश पोचतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं पहिल्या दिवशी आम्ही भारतजी राऊत आमच्या जोडीने होते त्यावेळी म्हटलं होतं, अशा नवीन नवीन संकल्पनेना स्पर्धा समोर आल्यात. जसं आता आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आगरी कोळी मास्टर्स प्रीमियर लीग येऊ घातले. 23 गावातील खेळाडूंचा समावेश असलेली ही स्पर्धा बरोबर 1 महिन्याच्या अंतरानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 13, 14, 15, 16, 17 मेला ती स्पर्धा मोरवाच्या मैदानावरती होणार आहेत. ऑक्शन 16 आता पुढच्या 24 तारखेला त्याच्या ऑक्शन असणार आहेत. बहुतांशी नारंगीचे खेळाडू देखील त्या प्रीमियर लीगमध्ये खेळतील जे मास्टर खेळतात. थोडंसं दुरून खेळलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अगदी आरामात प्रफुल आले आणि हा झेल टिपला गेलाय. जसं आपण प्रफुलवरती चर्चा केली तरी वसई विरार प्रीमियर लीग 2 दुसरं पर्व पाहिलं होतं. फायनलच्या मॅचमधली बॅटिंग आपण प्रफुलची पाहिलेत आणि हे असे खेळाडू आता मैदानावरती खेळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावा धापलकावरती येते 4 गडी बाद 6. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि एकतर्फी सामना आहे. पुन्हा एकदा या सामन्याच्या दिशेने होऊया. चार गडी बाद 6 धावा. पार्थ क्रमांक 3चं षटक हाताळले. जसं मी एक एक खेळाडूचा उल्लेख का करतो, कारण बहुतांशी स्पर्धा एक खेळाडू खेळतात. लोअर फुटचा चेंडू होता, एवढ्या जोपर्यंत आकाश फील्ड करतील आणि ते खेळत असताना त्यांना मिळालेल्या संधी, त्या संधीचं चांगल्या पद्धतीनं वापर, चांगल्या पद्धतीने उपयोग किंवा संधीचं सोनं त्यांनी केलेलं आहे. आणि ही स्पर्धा देखील अशी आहे की नारंगी ग्रामीण धमाका ग्रामीण स्तरावरती खेळाडूंना आज या स्पर्धेच्या निमित्तानं खेळण्याची संधी मिळते. पुण्यातला चेंडू आता स्लॉक केलाय. असे षटकार पाहिजे होते सुरुवातीला. गौरव बऱ्याच वेळापासून ट्राय करत होता, आता ट्राय आणि तो स्लॉक हिट षटकार. तो तसा हा चेंडू हाताळला गेला होता आणि या चेंडूसाठी रेडी होते. गौरव बऱ्याच वेळापासून हा प्रयत्न करत होते. थोडासा लांब चेंडू ठेवला होता त्याच्यामुळे जमत नव्हता. हा परफेक्ट अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता आणि त्याला पाठवले ते बॉन्ड लाईनच्या बाहेर.
मिडविकेट आणि वायडिश लॉंगॉनच्या मध्ये या चेंडूला षटकार. टप्प्यात चेंडू शॉटॉन जॅम केलाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना 2 धावा. 2 धावा पूर्ण केल्यात. शॉर्ट ऑफ जामचा प्रयत्न केला गेला होता, जसं आपण नेहमीच शुभमन गिलला खेळताना पाहतोय. असं पूल करत नाही तो, अलॉंग द ग्राउंड खेळतो, जमीन लगत खेळतो, तसा फटका खेळला गेला होता. 4 गडी बाद 16. आता पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. लिव्हिंग एज पाठीमागे श्रेष्ठ, त्याने टिपलाय झेल. 5वा फलंदाज बाद. खेळतात. त्याच्यामधला पहिला सामना सुरू आहे आरके डोंगरपाड आणि भामरपाडा या संघामध्ये. असाच एक षटकार ठोकला होता गौरवनं, पण त्यावेळेला बॅट आहे ना ती लॉंगॉन आणि मिडविकेट जवळ होती. यावेळेला जर पाहिलं तर मिडविकेटच्या त्या साईडला बॅटचा फ्लो केला होता, त्याच्यामुळे तो लिव्हिंग एज लागला आणि लिव्हिंग एज पाठीमागे जात असताना यष्टीरक्षक श्रेष्ठ टिपल्या हा झेल. आता क्रमांक 7 वरती हेमंत. स्कोर आहे 16. 5 गडी बाद 16. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी तिसऱ्या षटकातील. पुण्यातला चेंडू आता खेळलाय थोडासा दूरवरती. आकाश पहिला प्रयत्न बरोबर केला होता, नंतर जे तुम्ही मन बदललं ना तिथे हा चेंडू निघून गेलाय. चेंडूच्या टप्प्याच्या जवळ जाणं गरजेचं होतं. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. पहिला प्रयत्न बरोबर केला होता की पुढे येऊया, टप्प्यापर्यंत जाऊया. शेवटला थोडंसं मन बदललं आणि मन बदलत असताना आउटफील्ड थोडीशी टणक आहे, त्यामुळे चेंडू टप्पा पडला आणि त्यांच्या डोक्यावरून पार झालाय चौकार. चौकारनं स्कोर जाऊन पोहोचला तर 20. शेवटचा बॉल आहे. 7 चेंडू आणि 35 धावांचा वाटला करायचा आहे. बॅक टू द बॉलर खेळ होता, हाताला लागलाय, थोडंसं रिफ्लेक्शन झालं. तोपर्यंत लॉंगॉनवरती ज्ञानेश पोचतील. 2 धावा आहे चेंडूवरती. पूर्ण शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती येत्या 22. 2-2 झाल्या, 3-3 करायचे आहेत. 22 झाल्या, 33 करायचे आहेत. 6 बॉल 6 मध्ये करायचे 33. शैलेश 6 बॉल 6 मध्ये करायचे 33. डावखुर याचा फलंदाज स्ट्रायकर एंडला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, ट्रॅक करून खेळलाय. चेंडू चालला वायडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक योग्य पोहोचतील. 2 धावा. पहिल्या बॉलवरती 2. 5 बॉलचा खेळ आहे. 31 धावांचा पाठला करायचा. यानंतरचा होणारा मॅच V24 चंदन सर आणि बदाम 11 चंदन सर. टॉस जिंकलाय बदाम 11च्या संघानं. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना इनिंग जशी संपेल तसं आपण मैदानावरती दाखल व्हा. गोलंदाजीच्या डोक्यावरनं खेळलाय. बॅक टू द बॉलर व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि जोपर्यंत येतील एकच धाव.
स्ट्राईक हेमंत आपल्या बाजूनं राखताय, ज्या हेमंत यांच्या बॅटमधनं आपण एक चौकार पाहिलाय. शेवटचे 4 बॉल आहेत, 4 मध्ये 30 जवळपास. अजून एक फटका खेळलाय, औपचारिकता जवळपास बाकी, कारण 55 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवातीला ते पहिले षटक हाताळलं मुकुल सोनार यांनी, तिथे ते सुरुवातीलाच विकेट त्याने प्राप्त केले, 3 विकेट घेतले आणि जो धक्के दिले त्या धक्क्यातनंच सावरलाच नाही की उभारताच आलं नाहीये भामरपाडा संघाला. त्याच्यामुळे धावांचा पाठलाग करताना पाठीमागे राहिलाय. 3 बॉल 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्विच हिटचा प्रयत्न झाला होता. नेहाल पाठीमागे आहेत, 1 धाव पूर्ण होईल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा, अजून 28 करायचे आहेत. समोर खेळलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून. शेवटी का नवना हेमंत यांच्या बॅटमधनं सिक्सर, षटकार. तर 22 झाल्या होत्या, 2-2 झाल्या होत्या, 3-3 करायच्या होत्या. आता 3-3 झाल्या, 2-2 करायचे आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. आकुटप्याचा चेंडू होता, निघून गेला एसटीच्या हातामध्ये. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विक्टी असं म्हणूया. मोठ्या धावांना हा विजय संपादित केला आर के डोंगरपाडा संघानं. ओन बाय 21 रन, 21 धावांना सामना जिंकलाय तो टीम आर के डोंगरपाडा संघ. अभिनंदन टीम डोंगरपाडा संघ. बामणपाडा संघ सुरुवातीला जर आपण पाहिलं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. स्टार्ट आवश्यक होती, सुरुवात ती झाली नाही आश्वासक, आणि तिथून सावरलाच नाही आहेत. मुकुलचं ते पहिलं षटक, त्यानंतर श्रेयश गुरवनं हाताळलेलं दुसरं षटक, 2 षटकामध्ये निर्माण केलेला तो दबाव होता. तिथे फक्त 10 धावा, 4 धावा फक्त गेल्या.